वेळी टायमिंग रात्रीचे 9 वाजलेले आहेत. आम्ही आलेलो आहोत ताईकडे. म्हणजे आम्हाला येता थोडासा लेट झालेलाच आहे. ताई काहीतरी तेच म्हणत आहेत, केव्हापासून आम्ही वेट करत आहोत. म्हणजे आम्ही मॉर्निंगला सांगितलेलं होतं की आम्ही येत आहोत. मग ताई तेव्हापासून तयारीमध्ये लागलेल्या आहेत. म्हणजे कसं असतं ना, माहेराहून कोणी येत आहे तर आपले डोळे तिकडेच लागून राहतात आणि आपण खूप सारी तयारी करून ठेवतो, हे करू का ते करू. ताईला मी अगोदर सांगितलेलं होतं जास्त काही स्वयंपाक बनवू नका, म्हणजे जे साधं सिंपल आहे भाजी भाकरी तेच बनवा, कारण यांना तितकं तळीवाळीव किंवा गोड पदार्थ आवडणार नाहीत. बनवलं तरी पण ते खाणार नाहीत. म्हणून मी म्हटलं साधं सिंपल जे त्यांना आवडतं ते बनवा. तर ताईनं स्वयंपाक पूर्ण बनवलेला आहे. चपाती भाजी बनवलेली आहे आणि शेवग्याची आमटी बनवलेली आहे. भात पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. फक्त पापडं पण तळून ठेवलेत, फक्त भजे तळायचे ठेवलेले होते, कारण भजे गार झाले तर खावंशी वाटत नाहीत. म्हणून ताई आता आम्ही आल्यानंतर कांदा भजीकडे तळत आहेत आणि चहा पण बनलेला आहे. आल्यानंतर अगोदर आम्ही चहा पिऊन घेऊ आणि थोड्या वेळाने जेवण करूया. आणि इतका अंधार का वाटत आहे, तर इकडं 4-5 दिवस झालं लाईट नाही आहे. सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईलच्या बॅटऱ्या, म्हणजे 5 दिवस झालं लाईट नाही आहे, तर तुम्ही अंदाज लावू शकता अंधारामध्ये कसं करत असतील. नाही पाणी नाही, हे नाही ते नाही, खूप प्रॉब्लेम असतात लाईट नसली ना. खरंच बघा एकदम डोळे बांधल्यासारखं झालेलं आहे. एकतर घरातली कुठली कामं आवरता येत नाहीत, जेही करायचं आहे दिवसभरात करायचं आहे. संध्याकाळ झाली की अजिबात काही दिसत नाही. ताईचं म्हणत तेच होतं की दिवस मावळला की लगेच मग बॅटऱ्या लावून बसायचं, मोबाईलच्या बॅटऱ्या लावून बसायचं, हे चालू आहे इकडं. चहा बनलेला आहे. सगळे चहा घेतलं आणि मला जास्त व्हिडिओ काही बनवता आला नाही, कारण पूर्ण घरात अंधार, फक्त बॅटरी ऑन. तिथं थोडाफार व्हिडिओ मी बनवला. रात्री जेवण झालं, थोडासा लेट झालेला होता. थोडा वेळ बोलत बसलो, म्हणजे खूप दिवसाच्या नंतर आम्ही आलो आणि गायत्री आता जाणार आहे. तर खूप काही बोलण्यासाठी होतं, फक्त वेळेची कमी. म्हणजे आपल्याला बोलण्यासाठी रातना दिवस दिलं तरी पण आपल्याला पुरणार नाही. आणि आम्ही आलेलो आहोत रात्री 9 वाजता आणि मॉर्निंगला 5 वाजताच आम्ही जायला निघालो. तर तुम्ही अंदाज लावू शकता आम्ही किती वेळ बोलला असेल, किती एन्जॉय केला असेल. आणि एकतर लाईट नाही आहे इथं, असं झालेलं होतं. तर असं रात्री जेवण खाणं झालं, थोड्या वेळ आम्ही बोलत बसलो. ताई म्हणत होत्या की आज बामणानं रात्र थोडी सांगितलेली आहे, त्यामुळे जास्त झोपायचं नाही. रात्री झोपण्यासाठी 11-11:30 वाजलेले होते आणि मॉर्निंगला म्हणजे पहाटे 4:30 वाजताच आम्ही उठलेलो आहोत. आणि इथं बांधाबांधी चालू झालेली आहे, म्हणजे आम्ही थोड्या वेळा जायला निघणार आहोत, कारण घराकडे कोणी नाही आहे, गॅरेजही बंद आहे. दिनेश कॉलेजला जाणार आहे, म्हणून पहाटे 5 वाजताच आम्ही जायला निघालो. तर रात्रभरात आम्ही काय काय बोललो, किती एन्जॉय केला तुम्ही अंदाज लावू शकता. एकतर लाईट नाही, एकदम अंधार बघावं तिकडा, म्हणजे पूर्ण चिचोंडी गावामध्ये कुठंच लाईट नाही आहे. इथला डिपू खराब झालेला आहे, म्हणजे जळालेला आहे असं काहीतरी म्हणत आहेत. आणि लाईट येण्यासाठी आणखीन 2 दिवस लागणार आहेत असं म्हणणं होतं. म्हणजे 4-5 दिवस झालं तर नाही आहे, म्हणजे 8 दिवस तरी लागलेलेच आहे त्यांच्या गावी लाईट येण्यासाठी. आणि गावाकडे असा प्रॉब्लेम असतोच, म्हणजे जसं आम्ही गावाकडे होतो ना तेव्हा पण असाच प्रॉब्लेम, तिथला डिपूच खराब व्हायचा. काही प्रॉब्लेम, ते लवकर आणायचं नाही, बसवायचं नाही, हे सगळं होतं. आणि तसंच इथं पण झालेलं आहे. तर व्हिडिओ पण तितके क्लिअर दिसत नाही आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे, कारण बॅटरी वगैरे ऑन आहे, तितकंच लाईटने एकदम अंधार आहे. आणि ही पहाटेची वेळ आहे, त्यामुळे हे अंधार आहेच. तर चहा वगैरे आम्ही घेतलेला आहे, म्हणजे अगोदर ताईने चहा बनवून दिला सगळ्यांना. नंतर शेंगाच्या पोळ्या बांधलीत. मी नकोच म्हणत होते, म्हणजे घरातही लाडू वगैरे बनवलेले आहेतच, तरी पण ताई म्हणत होते की मी शेंगदाण्याच्या पोळ्या अगोदरच बनवून ठेवल्या होत्या गायत्रीला देण्यासाठी. तर थोड्याफार आम्हालाही पॅक करून दिली. तो ओटीला घातलेला आहे, म्हणजे पहाटे 4:30 वाजता ओटी भरलेली आहे ताईनं माझी. आणि हे सगळं मी एका कवरमध्ये पॅक करून घेत आहे. आणि आता जायला निघूया थोड्या वेळानं. म्हणजे तर पिशवी रेडी झालेली आहे. चला आता जायला निघूया. टायमिंग सांगितलं पहाटेचे 5 वाजलेले आहेत. तर तुम्ही म्हणाल हे काय ताई, एक दिवस तरी राहायचं ना. स्वप्नात आल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे आल्यासारखं वाटतच नाही. रात्री 9 वाजता आलो आणि पहाटे 5 वाजताच आम्ही जायला निघालेलो आहोत. आणि एकतर पूर्ण घरात अंधार वेगळंच वाटत होतं मला. तर ताईच्या पाय पडलेले आहेत, गळाभेट झालेली आहे सगळ्यांची, म्हणजे गायत्री जाणार आहे. आणि आता दीपावळीतच गायत्रीची भेट होणार आहे, म्हणजे सुट्टी नसतात. आता पुण्याला जायचं आणि येणं जाणंही बघा
होणार नाही लवकर, कारण अगोदर गायत्री निलंग्याला होती तर 8 दिवसाला एक वेळा गावाकडे येणं होत होतं गायत्रीचं. पण आता असं होणार म्हणजे थोडंसं असं वाटत आहे ना, सोनं जसं दीपक जातेच मला वाटत होतं तसं ताईला झालेलं आहे. ताईला हरडू आवडत नव्हतं की गायत्री जात आहे. खरंच बघा, मुलं आपल्यापासून दूर जात आहेत त्यावेळेस खूप अवघड वाटतं. म्हणजे आपण लहानपणापासून त्यांना जवळ ठेवून घेतलेलं असतं, कधीच कुठं धाडून देत नाही आणि शाळेमुळे इतके लांब जात आहेत ना. आणि तसं तर गायत्री पुण्याला जात आहे आणि आता लवकर पण येणार नाही. अगोदर निलंग्याला होती जेव्हाही ताईचं मन गायत्रीला भेटायचं होतं त्यावेळेस गायत्री म्हणजे ताई जायच्या किंवा गायत्री इकडे यायची, म्हणजे 8 दिवसाला एक वेळा भेट व्हायची. पण आता पुण्याला जाणं होणार नाही आहे, कारण लांबला प्रवास आहे. जायचं तर खूप विचार घालावा लागतो, घराकडे कोण राहणार, तिकडे गेल्यानंतर 2-3 दिवस आरामात मोडणार आहे. आणि ताईचं कसं आहे, घराकडे बांधकाम चालू आहे, शेताकडे जनावरं असतात, शेताकडे दररोज गेलंच पाहिजे असं आहे त्यांचं, म्हणून त्यांना एकदम असं जाता येणार नाही. आणि जसं दीपक गेलेला आहे आम्हालाही भेटायला जायचं खूप विचार घालावा लागतो, कारण गॅरेजकडे कोण राहणार, घराकडे कोण राहणार असं होतं. तसं झालेलं आहे ताईंचं पण खूप अवघड वाटत आहे. मलाही दीपक गेल्यानंतर असंच होतं, असं झालं ना की एकदम काहीतरी विसरल्यासारखं, कधी भेटणार, आता इतकं लांब गेलेलं आहे. खूप 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 विचार येतो जेव्हा मुलं दूर जातात त्यावेळेस. तर असं आम्ही परत घरी आलो. घरी येता मॉर्निंगचे 6 वाजलेले होते. आल्यानंतर सगळी कामं आवरली, म्हणजे मॉर्निंगची कुठलीच कामं दिनेशनं काहीच केलं नव्हतं. आल्यानंतर मी उठवलं त्याला, तो झोपीतच होता, दररोज उठून रनिंगला जातो, आज रनिंगलाही गेला नाही, निवांत झोपलेला होता. आल्यानंतर उठवलं, पूर्ण घरात झाडू मारून घेतली, सगळ्यांनी आंघोळ करून घेतली. तिथं आंघोळही केलेली नाही आम्ही, कारण ताई तर पाणी गरम करून ठेवलेल्या होत्या, पण आम्हाला घरी यायला लेट होत होता, हे खूप घाईगडबड करत होते म्हणून आम्ही तसंच आलो. आल्यानंतर सगळी कामं आवरली, स्वयंपाक बनवलं, मी देवपूजा केली, कपडे धुले, सगळी कामं आवरतच होते. तितक्यात आत्या आणि मामा आलेल्या आहेत, म्हणजे खूप दिवसाच्या नंतर आत्या आलेल्या आहेत. आल्यानंतर मी थोडा वेळ बोलत बसले, चहा बनवून दिला अगोदर. स्वयंपाक बनवत होते, पण आत्यांना चपाती वगैरे आवडत नाही. आत्या तेच म्हणत होते, जे तू मॉर्निंगला बनवलेलं आहे ते जेवण करूया, वेगळं काही बनवू नको. तसं तर मी कणिक मळण्यासाठी म्हणजे पीठ वगैरे सगळं घेतलेलं होतं आणि गोडामध्ये शिरा बनवायचा होता, पण आत्या काहीच नको म्हणत होत्या. गोड पदार्थी मला आवडत नाही, चपाती आवडत नाही, जे बनवलं तो ज्वारीची भाकर, ताक, भाजी जे आहे ना साधं सिंपल जसं आपल्या घरी आहे तसंच आत्याचं पण आहे. तर ठीक आहे म्हणजे जे आहे ते आत्याच सगळं घेऊन आलेत बाहेर आणि जेवायलाही वाढलेले आहेत, मला पण वाढलेले, म्हणजे मी अगोदर जेवण करून बसलेली होते. आत्या यायचं मला माहिती नव्हतं. मी विचार केला की पटकन जेवण करावं आणि साफसफाईला सुरुवात करावी. जसं तुम्ही म्हणते आहे की ताई दसऱ्याची साफसफाई काढली का नाही तो, तर हो, मी सुरुवात आजपासून करायचा विचार होता, पण आता असू दे म्हणलं, आज आत्या आलेल्या आहेत तर निवांत बोलत बसूया, जेवण खाणं करूया आणि उद्याच्याला मी सुरुवात करणार आहे. यावेळी टायमिंग बघू शकता, दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. सगळ्या कामापासून मी लवकरच फ्री झाले, म्हणजे ताईकडनं आल्यापासून मी धावपळच करत आहे, कारण मला साफसफाईला सुरुवात करायची होती. पण असू दे म्हणलं, आता उद्या करूया. तर इकडं ताईने शेंगाच्या पोळ्याही बांधून दिलेल्या आहेत, परत मीही स्वयंपाक बनवला, तर सगळंच इकडं वाढून घेतलेलं आहे. मी शेंगदाण्याची पोळी आहे, मी आज दोडक्याची भाजी बनवली, वरण बनवलेलं आहे, भाकरी, भात, ताक पण आहे, सोबत चटणी पण आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण दुपारचं जेवण करायला. म्हणजे बोलणंही चालू आहे आणि जेवणही चालू आहे, म्हणजे आत्या खूप दिवसाच्या नंतर आलेल्या आहेत, तर खूप काही बोलायचं आहे आम्हाला, वेळ कमी आहे. म्हणजे आत्या थोड्या वेळा जायला निघणार आहेत, आत्याला जायचं आहे गावाकडे. तेच म्हणत आहेत आत्या की इथनं एसटी आहे, 1-1:30 वाजता आहे असं म्हणत होत्या. तर जेवण करू आणि पटकन आम्ही जायला निघतो. तर आज एक दिवस आत्या राहिला तर मलाही छान वाटलं असतं, पण नाही, यांना जायचं आहे, गावाकडे जायचं आहे. तर ठीक आहे, मग तिकडे जाऊन मग परत यांच्या गावी उद्या जाणार आहे. आत्याशी माझे 2 नाते आहेत. आत्या तर आहेत, हे तर आपलं नातं आहे, पण जे नव्यानं नातं जोडलेलं आहे
म्हणजे आत्या तर आहेत आणि बहिणीचे सासू सासरे पण आहेत. म्हणजे जे अगोदरचं नातं आहे ते तर आहे, नव्यानं जे नातं जोडलेलं आहे ते बहिणीचे सासू सासरे आहेत. म्हणजे कल्पना माझी 4थ्या नंबरची बहीण आहे, तिचे सासू सासरे आहेत. तर आपल्या नात्याचा गोंधळ खूप असतो. असे नाते असतात ना की सांगता येणार नाहीत, एकमेकांमध्ये जुळलेले. जसं केसाचा गुंता असतो ना, तसे आपले हे नाते आहेत, एकमेकांमध्ये जुळलेले असतात. सांगता येणार नाही, कोणी विचारलं तर की कशा पद्धतीने हे नाते आपले जुळलेले आहेत. एका 2 2 3 असे नाते असतात. तर इकडं आमचं बोलत जेवण झालेलं आहे आणि यांच्यासाठी मी टिफिन पण पॅक करत आहे. म्हणजे थोड्या वेळात येतील हे, तर टिफिन पॅक करून ठेवते. नंतर मग जी माझी कामं आहेत ते मी आवरणार आहे. आत्या पण आता जायला निघतील थोड्या वेळामध्ये, म्हणजे त्यांना गावाकडे जायचं आहे म्हणून घाईगडबड करत आहेत. आणि एस टी ही इकडं वेळेत येत नाही. अगोदर एसट्या वेळेत होत्या, म्हणजे जसं 1 वाजता यायची तर 1 वाजताच यायची, पण आता ती एस टी येते 1:30 वाजता, कधी कधी 2 वाजता, कधी कधी वेळेच्या अगोदरच येते. त्यामुळे टायमिंग समजत नाही आहे. म्हणून आत्या म्हणत आहे थोडंसं लवकरच आम्ही घरातून निघतो, कारण एस टीची टायमिंग माहिती नाही आहे. ठीक आहे म्हणलं, आता नंतर यांनाही परेशानी नको, कारण वेळेत गावाकडे जाणारच आहे तर वेळेत गेलेलं बरं. आणि पाऊस पण चालू झालेला आहे, म्हणजे वातावरण दररोज ठीक राहायचं, पण आज ना मॉर्निंगपासूनच पावसाला सुरुवात केलेली आहे. तिकडे ताक वगैरे सगळं मी डब्यामध्ये पॅक केलेलं आहे आणि ॲल्युमिनियम पेपर लावलेला आहे, म्हणजे ते सांडायला होऊ नये. आणि भाकर मी रुमालमध्ये पॅक करत आहे. तर इकडे आत्याबाईला बोलत बोलत माझी कामं चालू आहेत. आणि हे टिफिनचा डब्बाही चेंज झालेला आहे, म्हणजे सेम डबे दिसत आहेत आणि व्यवस्थित बसत नव्हता, म्हणून मी ती खिचडी त्यामध्ये टाकली आणि त्याची खिचडीचा डबा आहे ते घेतलेला आहे. टिफिन इकडे पॅक करत आहे. पटकन हा पसारा आवरून घेते. म्हणजे हॉलमध्ये जेवण करायला बसलेला हाच प्रॉब्लेम होतो की बाहेर आणून ठेवते मी, नंतर मग नेऊन ठेवणं ह्यामध्येच भरपूर वेळ जातो. तर मला किचनमध्ये जेवण करायला ठीक वाटतं, सगळं तिथल्या तिथंच राहतं. जास्त उचलाउचली आणि ठेवाठेवी करायची मला गरज पडत नाही. आणि तुम्ही म्हणते असता की ताई तुम्ही हॉलमध्ये बसून जेवण करत नाही आहे का? तर रात्रीचं जेवण आमचं हॉलमध्ये बसून होतं, म्हणजे टी व्ही बघत बघत, कारण त्यावेळी थोडंसं निवांत असतं. पण मॉर्निंगला आणि दुपारी खूप घाईगडबड असते आणि सगळं बाहेर आणा, नेऊन ठेवा आतमध्ये. तर मी म्हणते ते तामझाम नकोच, किचनमध्येच तिथल्या तिथं जेवण करूया. आणि दिनेशचं बाबांचं जेवण बाहेरच होतं, म्हणजे टी व्ही बघत बघत ते जेवण करतात. बिना टी व्हीचं त्यांना जेवण होत नाही त्यांचं, त्यामुळे त्यांना मी वाढते आणून. पण माझं आणि दिनेशच्या पप्पांचं जेवण किचनमध्येच होतं, कारण ते सगळं बाहेर आणायला मला नको वाटतं म्हणून. तर सगळं अगोदर मी आतमध्ये ठेवून येते आणि हे टिफिन पिशवीमध्ये पॅक करते, म्हणजे आल्यानंतर पटकन घेऊन जातात ते. आणि आता थोड्या वेळात आत्या जायला निघतील तर त्यांना कुंकू लावते. साडी पण काढलेली होती आत्याला करण्यासाठी, पण आत्या म्हणत आहेत हे म्हाळ आहेत आता, म्हणजे जे 15 दिवस असतात ते म्हाळाचे असतात. तर या दिवसामध्ये नवीन कपडा करू नये, म्हणजे माहिती नव्हतं मला. मी आत्या म्हणल्यानंतरच मला माहिती झाली. खूप काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात, न कळत आपण चुका करत असतो. म्हणजे मी ताईकडून आले, ताईनेही मला ओटी भरलेली होती, म्हणजे माहिती नव्हतं आम्हाला. पण आत्ता आत्या म्हणत आहेत की नवीन कपडा करायचा नसतो हे 15 दिवस. तर ठीक आहे म्हणलं, म्हणून मी काही आत्याला साडी वगैरे केलेली नाही, काढून ठेवलेली होती पण केलेली नाही, फक्त कुंकू लावलं, पाया पडलेले आहेत. आणि आता आत्या आणि मामा जायला निघालेले आहेत. छान वाटलं आत्याला भेटून, पण आज एक दिवस राहिले असत्या खूपच छान झालं असतं, पण लगेच जायला निघालेले आहेत, कारण त्यांना आता इकडं गावाकडे म्हणजे माहेरी जायचं आहे म्हणून. तर आत्या जायला निघालेल्या आहेत आणि मी आता जी किचनची कामं आहेत ती आवरून घेते. खूप सारी भांडी झालेली आहेत. तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे, म्हणजे रात्रभर जोरदार पाऊस होता आणि ज्या चमकणं गरजणं ते पण चालू होतं, त्यामुळे वातावरण एकदमच बिघडलेलं आहे. 2-4 दिवस झालं वातावरण ठीक होतं, बऱ्यापैकी ऊन पण होतं, पण आज वातावरण खूपच बिघडलेलं आहे. आता जसं आपण दसऱ्याची साफसफाई काढू ना, तसं पावसाला हे जोर येतो, म्हणजे झिमझिम पाऊस चालूच असतो. वातावरण एकदमच बिघडलेलं आहे. तर असं मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत. मी 4:30 वाजता मला जाग आलेली होती. विचार होता की तेव्हाच उठायचं आणि लवकर मॉर्निंगची कामं आवरायची, किचनपासून फ्री व्हायचं आणि साफसफाईच्या कामाला सुरुवात करायची. पण इतका जोरदार पाऊस होता, ते पावसाला बघून मी उठलेलीच नाही आहे. सकाळी 6 वाजता मी उठलेली आहे आणि दिनेश लवकर उठून अभ्यास करत बसलेला आहे, कारण रनिंगला तर जाता येत नव्हतं, कारण पाऊस आणि विजा चमकणं खूप वातावरण बिघडलेलं होतं.
आणि उठून अभ्यास करत बसलेला आहे तो आणि यांचं आवरून दिलेले चहा वगैरे झालेले हे गेले गॅरेजला. आता पाऊस थांबलेला आहे. तर आतमधलं तर झाडून झालेलं आहे, आंघोळी झालेली आहे, पण अंगणाची साफसफाई करताच येत नव्हतं कारण पाऊस जोरदार होता. पण आता पाऊस थांबलेला आहे तर पूर्ण अंगण मी स्वच्छ धुवून घेतली कारण खूप चिखल झालेलं होतं. आणि आता मी रांगोळी काढत आहे. थोडासा लेट झालेला आहे कारण पाऊस पण होता आणि रांगोळी काढली तर ती राहणारी नव्हती. तर ठीक आहे म्हणलं आता थोडासा लेट झालेला आहे, पण असो जे लेट झाला तरी पण बघा पाऊस थांबला तर मी रांगोळी काढते. म्हणजे ते मॉर्निंगचे 10 वाजले तरी पण काही हरकत नाही. हे रांगोळी काढल्याशिवाय ठीकच वाटत नाही. खूप सुनसून वाटते. एक सवय झालेली आहे मला. रांगोळी पण काढून झालेली आहे. आता पटकन मी फुलं घेऊन येते आणि देवपूजा करते. म्हणजे आता लेट झालेलाच आहे. स्वयंपाक करत करत देवपूजाही करून घेते. आज मला साफसफाईच्या कामाला सुरुवात करायची आहे. कशा पद्धतीने मी साफसफाई करेन पूर्णपणे शेअर करणार आहे. तुम्ही म्हणता ना की ते साफसफाईला कधी सुरुवात करणार, कशा पद्धतीने तू साफसफाई करते ते शेअर कर. एक ताई म्हणते की तू किचनची साफसफाई कशा पद्धतीने करते ते पण शेअर कर. तर हो, तर आज मी बेडरूमची साफसफाई अगोदर करणार आहे. नंतर मग इकडची जी एक्स्ट्राची रूम आहे ते आणि वरची रूम जिना हे झाल्यानंतरच मी किचनला सुरुवात करणार आहे. तर फुलं मी घेऊन आलेले आहे. म्हणजे दासवाळीची फुलं खूप सारे आज उगवलेले आहेत ते पण घेऊन आलेले आहे. आणि स्वासीची फुलं दिनेश घेऊन येईल तोपर्यंत मी पूजा वगैरे करून घेते. म्हणजे पाणी भरून घ्यायचं आहे, संग स्वयंपाकही करायचा लेट झालेला आहे. म्हणजे लवकर उठलो ना खरंच आपली कामं वेळेत आवडतात. ज्या दिवशी उठायला लेट झाला त्या दिवशी एकही काम आपलं वेळेत होईना, पूर्ण दिवसभराचा रुटीन चेंज होतो. त्यामुळे लवकर उठणं गरजेचं आहे कारण मॉर्निंगला धावपळ होते आपली. मॉर्निंगची कामं, स्वयंपाक बनवणं, सगळ्यांना वेळेत पाठवून देणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं, खूप काही या वेळेत होऊन जातं. म्हणून थोडंसं लवकर उठणं ठीक वाटतं मला. म्हणजे 5 वाजता तरी उठलंच पाहिजे आपल्याला. तर अगोदर मी कुकरला डाळ लावते आणि मगच देवपूजेला मी सुरुवात करते. आणि आज मला भात बनवायचा आहे मातीच्या भांड्यामध्ये. म्हणजे बनवायला थोडीशी भीती वाटते तरी पण बघा आता ठेवून ठेवून किती दिवस ठेवणार आहे. दररोज म्हणत आहेत त्यामध्ये बनवलं नाही, आजही बनवलं नाही, आजही बनवलं नाही चालू आहे त्यांचं. पण मला भीती वाटत आहे. ते थोडंसंही धक्का लागला आणि ते फुटून गेलं मग काय करणार नंतर. त्यामुळे न केलेलंच बरं. मग त्याला जपून ठेवलेलं आहे. तरी पण कधीतरी आपल्याला सुरुवात करायचीच आहे. तर म्हणलं आज त्यामध्येच भात बनवूया. तर कुकरला मी डाळ लावलेली आहे. डाळ शिजत आहे वरणाची तोपर्यंत देवपूजा करून घेऊ. आज वातावरण ठीक आहे. म्हणजे काल जोरदार पाऊस होता पण आज कवळं ऊन आहे. तितकं नाही आहे पण थोडंसं ठीकठाक आहे. पाऊस तरी थांबला हे ठीक झालेलं आहे. त्याची चकली ठेवली आहे थोडीफार आणि मी ते शेरूला टाकत आहे. म्हणजे खूप दिवस झाले ठेवल्यानंतर खावंच वाटत नाही. कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. परफेक्ट डाळ शिजलेली आहे. तर पटकन वरणाची तयारी करून घेऊ. पूजा नंतर करणार आहे. विचार होता की जोपर्यंत डाळ शिजेल तोपर्यंत पूजा करून घेऊया. पण थोडासा लेट होतच होता. यांना टिफिन द्यायचा आहे, तिकडं दिनेशलाही जायचं आहे कॉलेजला, लेट होत आहे. तर मला देवपूजाला थोडासा लेट झाला तरी काही हरकत नाही. पण घरातनं कोणी उपाशी जाऊ नये म्हणून अगोदर मी स्वयंपाक बनवत आहे. आणि यासोबत या व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय, टेक